आपल्याला मिळालेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे मेंदू. मेंदूमुळेच आपण शिकणे, विचार करणे किंवा निर्मिती करणे आणि आनंद व्यक्त करण्यासारख्या गोष्टी आपल्याला साध्य होतात. भावना व्यक्त करायचं प्रवेशद्वार म्हटलं तरी हरकत नाही. आपल्यातील काही थोड्याच लोकांना माहित आहे की मेंदूची प्रगती कशी करायची. जसं की हृदयाचं स्वास्थ्य चांगले राहावे म्हणून आपण व्यायाम करतो, चांगला आहार घेतो. पण या जगामध्ये आता मेंदूसाठी चांगले पूरक असे वातावरण उपलब्ध नाही. तर मी तुम्हाला त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या मेंदूसाठी आव्हानात्मक आहेत. जसं की माणसाचा जे विचार करण्याची पद्धत, निर्मिती करण्याची गोष्ट, यांना कोणत्या गोष्टी आव्हानात्मक आजच्या काळात ठरत आहेत याविषयी आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर ती पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डिजिटल डेलुक. डिजिटल डेलुक म्हणजे माहितीचा महापूर. जसं की आता आपण बघताय की डिजिटल माहिती खूप सारी अवेलेबल आहे. त्यामध्येच माणूस त्या विखळ्यात अडकलेला आहे की जेन्युइन माहिती कोणती, खरी माहिती कोणती, यालाच डिजिटल डेलुक असे म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा जो खलनायक आहे तो म्हणजे डिजिटल डिस्ट्रॅक्शन. डिजिटल डिस्ट्रॅक्शन म्हणजे आज तुम्ही बघितलं तर आपल्याजवळ प्रत्येकाजवळ सुपर कम्प्युटर आहे. सुपर कम्प्युटर म्हणजे आपला मोबाईल. मोबाईलमध्ये खूप सारे ऍप्लिकेशन आहेत, जसे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे. बरोबर. आता हे ऍप्लिकेशन आपल्याला डिस्टर्ब कसे करतात. जसं की मी माझ्या क्लासमध्ये बसलो होतो आणि मी माझ्या मैत्रिणीचा मोबाईल चेक केला. जवळपास तिचा जो स्क्रीन टच टाइम होता तो 1000 तासाचा होता आणि जवळपास तिच्या मोबाईलमध्ये 1000 नोटिफिकेशन अवेलेबल होते. म्हणजे तुम्ही विचार करा की हे नोटिफिकेशन जेव्हा जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तेव्हा तुम्ही डिस्टर्ब होता. जसं की तुम्ही एखादं पुस्तक वाचाय बसला असताना तुम्हाला एखाद्या नोटिफिकेशन टच झालं तर त्याच्या आवाजाने तुम्ही लगेच डिस्टर्ब होता, त्याच्यामुळे तुमचा फोकस जातो. त्यालाच डिजिटल डिस्ट्रॅक्शन असं म्हटलं तरी हरकत नाही. हा होता दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट म्हणजे डिजिटल ऍडिक्शन. डिजिटल ऍडिक्शन म्हणजे काय. जसं तुम्ही आता मोबाईल शिवाय राहू शकत नाही. जरी तुमच्या मोबाईल हातात असला तरी तुम्ही व्हॉट्सअप शिवाय, इंस्टाग्राम शिवाय तुम्ही राहू शकत नाही. त्याला डिजिटल ऍडिक्शन म्हणतात. काही मुलांना तर गेमचं एवढं ऍडिक्शन लागलेलं आहे की त्यांना सायकोलॉजिकल डॉक्टरची गरज पडायला लागली आहे. तर हा होता तिसरा खलनायक. चौथा खलनायक आहे डिजिटल अनुमान. आता डिजिटल अनुमान म्हणजे काय की एवढा सगळा डेटा आहे, त्या डेटामध्ये अनुमान लावणे. बरोबर. म्हणजे जसं की आता मी तुम्हाला एखादा गणित सोडवण्यासाठी दिलं. बरोबर. तर गणित सोडवण्यासाठी तुम्ही जवळपास किती प्रयत्न करता. तुम्हाला जास्तीत जास्त 2-3 मिनिटं लागली की तुम्ही लगेच एआय ची मदत घेता. बरोबर. पण एआय ची मदत घेतल्यामुळे तुमची जी ब्रेनची सूक्ष्मपणे विचार करण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही घालवत चाललेला आहे. तर ह्यालाच डिजिटल अनुमान असे म्हणतात. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 खलनायक सांगितलेले आहेत. बरोबर. आणि आता ही व्हिडिओची सिरीज मी टाकत आहे की तुमचा ब्रेन ह्या गोष्टींपासून कसा सुरक्षित ठेवायचा आणि ह्या गोष्टींपासून तुम्ही कसं अलिप्त राहता येईल आणि तुम्ही ब्रेनची पॉवर कशा पद्धतीने डेव्हलप करू शकता, मी याची एक युट्यूबवरची सिरीज ऍड करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. प्रथमतः चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती सहजरित्या उपलब्ध होईल. धन्यवाद.